कथासंग्रह कर्मचारी, लेखक व पु काळे. कथा कारखानीस. भाऊ कारखानीस ऑफिसात आले आणि प्रत्येक जण आपापलं काम टाकून त्यांच्याकडे पाहत राहिला. भाऊंचं अर्थातच कुणाकडेही लक्ष नव्हतं. जणू काहीच घडलं नव्हतं. गेली 23 वर्षे ते ज्याप्रमाणे कामावर येत होते त्याचप्रमाणे आज आले होते. ऑफिसला मात्र भूकंपाचा धक्का बसावा तसा बसला होता. हा धक्का बसला नाही अशी एकही व्यक्ती राहिली नव्हती. तळमजल्यावरचा शिपाईच प्रथम चमकला होता. नंतर चापापला होता तो लिफ्टमन. भाऊसाब, आप आज आ गए? त्याने प्रश्न विचारला होता. ह्या प्राण्याने असा प्रश्न का करावा असा विचार करीत भाऊ कारखानीस गप्प बसले होते. खुद्द ऑफिसच्या हॉलमध्ये शिरताना त्यांनी कुणाकडेही पाहिलं नव्हतं. गेल्या 23 वर्षात ज्याप्रमाणे तसं पाहिलं नव्हतं त्याप्रमाणे आजही पाहिलं नव्हतं. नेहमीपेक्षा निराळं वागावं असं काय त्यांच्या आयुष्यात घडलं होतं? भाऊंनी हातातली पिशवी सर्वात खालच्या कप्प्यात ठेवली. मग तिथलंच फडकं घेऊन त्यांनी टेबल पुसून काढला. टेबलामागची खिडकी लावून घेतली. कॉलरला चिकटून आलेली बटणं सोडली. शर्टच्या बाह्या दुमडल्या. शंकरला पाणी आणायला सांगितलं आणि शेजारच्या लिमयांना नेहमीप्रमाणे विचारलं, आज इंदिरा काय म्हणते? सगळं तसंच घडत होतं. त्याच क्रमाने घडत होतं. फरक इतकाच घडला की भाऊंच्या प्रश्नांना लिमयांकडून काही उत्तर आलं नाही. लिमये कारखानीसांकडे नुसते पाहत होते. केवळ लिमये नव्हते, अख्खं ऑफिस. कारखानीस बघत नाहीत याची खात्री करून गोळे त्यांच्या जागेवरून उठले आणि लाडांच्या टेबलाजवळ गेले. लाड, तुमचा काय तर्क? नाही बुवा, काही सांगता येत नाही. तेवढ्यात दुखणाऱ्या गुडघ्यांची पर्वा न करता अंजरलेकर तिथे आले. त्यांच्या किनऱ्या आवाजात ते म्हणाले, समथिंग इज रॉंग. म्हणजे काय? ही शुड हॅव नॉट कम टू ऑफिस. मी तेच सांगायला आलो लाडांना. काय लाड? लाड गप्प होते. त्यांना बोलायचं नव्हतं यावर काही. याचा अर्थ कारखानीसांनी आज ऑफिसला यावं या घटनेवर भाष्य करण्याची त्यांची इच्छा नव्हती असं नाही, पण नुकतंच जमलेलं पान थुंकायचं त्यांच्या जीवावर आलं होतं. परंतु आता इलाज नव्हता. ते उठले व पान थुंकून आले. लाड पान थुंकून येतो तिथे आणखी चौघे जमले होते. कारखानीसांच्या प्रश्नाला उत्तर न देणारे लिमये पण तिथे आले. कारखानीसांचा तो रिवाज होता. जेव्हा नेहरू हयात होते तेव्हा त्यांचा प्रश्न असायचा, नेहरू काय म्हणतो तुमचा? नंतर शास्त्रीजींची राजवट आली. योग्य तो बदल झाला तेव्हा आणि आता इंदिराजींचं राज्य होतं. त्यानुसार प्रश्न ठीक होता, पण ते केवळ आजवर. आज मात्र हा प्रश्न कारखानीसांकडून येणं फार फार गैर होतं. कारखानीसांच्या डोक्यावर नक्की परिणाम झालाय. लेले हलक्या आवाजात बोलले. यात शंकाच नाही. घरातल्या माणसांनी लक्ष ठेवायला हवं. त्यांनी सोडायला नको होतं. परिणाम झाला असेल असं तुम्ही का गृहीत धरता? त्याशिवाय कुणी ऑफिसला येईल का? आपण असं एकत्र जमणं योग्य नाही. कारखानीस विल फील ऑकवर्ड. काही घडलंय असं आपण दाखवायच नको. लेट अस बी नॉर्मल. ॲब्सोल्युटली नॉर्मल. नॉर्मल म्हणजे काय? व्यवस्थित त्याच्याशी बोलूया आणि बोलता बोलताच त्यांना घरी जायला सुचवूया. त्यांच्याशी बोलायला धीरच होणार नाही. मग आपण साहेबांना जाऊन सांगूया का? कारखानीस आले आहेत हेच सांगायचं? जस्ट अ मिनिट. कारखानीज इज क्वाईट नॉर्मल. त्याच्या रिवाजाप्रमाणे साहेबांकडे जातीलच. त्याला टाईम आहे रे. कारखानीस म्हणजे घड्याळ आहे, घड्याळ. ते बरोबर 11:15 फाईल घेऊन जाणार. देन वी शुड इन्फॉर्म द बॉस बिफोर 11:15. करेक्ट. त्यातील 3-4 जण साहेबांकडे निघाले. यस, व्हॉट इज दॅट? साहेबांनी स्वागत केले. सर,
कारखानीस कामावर आले आहेत. साहेबांना पण धक्का बसला. डोळ्यावरचा जाड चष्मा दूर करीत ते म्हणाले, हाऊ ही शुड नॉट हॅव कम. साहेबांचं पण तसंच मत पडल्यावर प्रत्येकाला हुरूप आला. अंजरलेकर म्हणाले, साहेब, जस्ट इमॅजिन, तुमचा मुलगा जाऊन तीनच दिवस झाले. आजचा तिसराच दिवस. आय विल टॉक टू हिम. त्यांना पाठवून द्या. पुन्हा सगळे बाहेर आले. साहेबांच्या निरोपाप्रमाणे कारखानीस साहेबांना भेटायला आले. आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या कारखानीसांशी नक्की कसं बोलावं या विचारात साहेब काही काळ पडले. बसा. कारखानीस बसले. सुरुवात कशी करावी या विचारात साहेब अजून होते. अवांतर विषय काढून नंतर मूळ हव्या असलेल्या विषयावर येणं केव्हा केव्हा कठीण जातं. मूळ विषयावर येईतो फार ताण पडतो. मनात एकीकडे सारखी जाणीव राहते की आता आपल्याला हे बोलायचं आहे. केव्हा केव्हा मूळ विषय निघतच नाही. त्यापेक्षा सरळ सरळ विषयालाच हात घातलेला चांगला. कित्येकदा आपण उकरून अवांतर विषयावरच बोलत आहोत हे समोरचं माणूस पण जाणून असतं. मूळ विषयावर येण्याची निकड त्यालासुद्धा असते. साहेबांनी विचारलंच मग सरळ, कारखानीस, आज तुम्ही ऑफिसला यायला नको होतं. आय एम क्वाईट ऑल राईट. असं वाटतं आपल्याला, पण ते निव्वळ वाटणं असतं. अहो, ऑफिसातल्या इतर माणसावर देखील परिणाम झाला, इन्क्लुडिंग मायसेल्फ. तिथं तुमच्यावर जबरदस्त ताण बसला असेल. त्याची प्रत्येकाला कल्पना आहे इथे. साहेब, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तुम्हाला मी आता माझ्याबद्दल काय सांगू? मी नाही सांगू शकत. साहेब, आय एम रिअली कीपिंग वेल. माझ्यावर ताण होता, पण तो आमचा कुमार होता तेव्हा ताण होता. 3च दिवसापूर्वी तो वारला. नाव आय एम रिलॅक्स्ड. बिलीव्ह मी, आय एम नाव रिलॅक्स्ड. साहेब चमकले. 2-3 कल्पना विजेप्रमाणे साहेबांच्या मनात चमकून गेल्या. कारखानीसांचं आणि त्यांच्या मुलाचं, कुमारचं एकमेकात सख्य नसावं ही एक प्रमुख कल्पना होती. आणि त्या 2-3 कल्पनात कारखानीस पुढे मांडले, डू यू नो वाय आय फील रिलॅक्स? नाही साहेब, कुणाला तशी कल्पना नाही. कुमारने मला आयुष्यभर फार छळलं. कित्येक रात्री मी झोपे वाचून तळमळत आतल्या आत जळत घालवले आहेत. त्याने फार फार छळलं. नाव आय एम रिलॅक्स्ड. आता मला छळण्याच्या पलीकडे गेला तो. एक विचारू कारखानीस तुम्हाला? आपलं आपल्या मुलाकडचं वाकडं होतं का? वाकडं असतं तर बरं झालं असतं. एक घाव 2 तुकडे करून मोकळा झाला असतो. पण सख्य होतं म्हणूनच फार क्लेश झाले. ज्याच्याशी आपलं टोटली वाकडं असतं ती माणसं त्या मानाने फार छळत नाहीत आयुष्यात. कारण अशा माणसांची स्तुती आपल्याला भुलवीत नाही आणि त्यांनी केलेली निंदा पण आपल्याला जाळत नाही. पण जी जवळची असतात ती फार छळतात. माझा कुमार मला फार फार जवळचा होता, म्हणूनच त्याच्यापायी मी आयुष्यभर पोळलो. साहेब निरुत्तर झाले. त्यांचा अंदाज साफ कोलमडला. पण पुन्हा त्यांनी एक अंदाज केला. माणसाचं मन कमकुवत असलं की ते कुणालाही तोडू शकत नाही. कुमार हा एक वाह्यात वाया गेलेला उनाड पोरगा असणार. मुलाचे चाळे कारखानीसांना सहन झाले नसणार आणि त्यांना तोडवलं पण नसणार. पण स्वतःचा होणारा छळ फार फार केविलवाणा आणि दारुण असतो. कारखानीस साहेबांकडे पाहत होते. साहेबांचा उडालेला गोंधळ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कारखानीस पुढे म्हणाले, साहेब, तुम्हाला माहीत नाही, वयाच्या 6व्या महिन्यातच कुमार मरणार असं वाटलं मला. का? साहेब सावरून बसले. सांगतो. प्रथम त्याला ताप आला. नेहमीच्या कल्पनेप्रमाणे आम्हाला वाटलं त्याला दृष्ट लागली असणार. कारण दृष्ट लागावी असा होता तो लहानपणी. मी कामावर येत होतो पण माझं लक्ष लागत नव्हतं. भलत्या भलत्या कल्पना मनात येऊन जायच्या. कुमारचा ताप 3-4 दिवस राहिला. मी मग जास्त घाबरलो.
त्यावेळी सगळीकडे देवीची साथ होती. तिसऱ्या दिवशी कुमारच्या अंगावर सगळीकडे पुरळ उठले. पुरळ कसला आहे, काय आहे, कुणी सांगू शकेना. माझी झोप उडाली. लक्ष लागेना कशात. या देवीच आहेत असं मन सांगू लागले. माझ्या नजरेसमोर मग कुरूप, व्यक्तित्वहीन माणसं येऊ लागली. केव्हा केव्हा देवीच्या तापात डोळे पण जातात. मी फार अस्वस्थ झालो. रात्री क्षणभर जरी डोळा लागला तरी स्वप्नात आंधळ्यांची रांगच्या रांग दिसायची, एकमेकांना धरून चालणारी. फार फार वाईट दिवस गेले ते. मुलगा झाल्यानंतरचे ते पहिले वाईट दिवस. आणि नंतर कळलं की त्या कांजण्या होत्या. उरावरचा धोंडा दूर झाला, पण काही दिवसच. पुन्हा काही दिवसांनी नव्या विवंचना सुरू झाल्या. कसल्या विवंचना? आमचा कुमार 10व्या महिन्यातच चालायला लागला. मग नव्या काळज्या सुरू झाल्या. आमची बायको स्वयंपाकघरात रमली की तिला भान राहायचं नाही. हा केव्हा तरी ओट्याजवळ जाऊन उभा राहायचा. नेहमी वाटायचं की आंघोळीसाठी तापवायचं पाणी, तो हंडा कुमारच्या अंगावर तर पडायचा नाही ना. मोरीच्या कट्ट्याजवळ पाण्याने भरलेल्या बादल्या असायच्या. सगळ्याच लहान मुलांना असं पाण्याशी खेळायला वेड असतं, तसंच ते कुमारला पण होतं. वाटायचं हा बादलीजवळ जाईल, त्याचा तोल जाईल, डोकं खाली आणि पायवर अशा अवस्थेत तो पडेल. संध्याकाळी मी घरी जाईन तर घुसमटून गेलेलं पोर मला पाहावं लागेल. पण तसं घडलं नाही. ते वय संपलं आणि मग आणखीन वाढलेल्या काळज्या सुरू झाल्या. कारखानेच थांबले. साहेबांना अनुकंपा वाटायला लागली, उत्सुकता पण. ते म्हणाले, मूल मोठं व्हायला लागलं की जबाबदारी कमी होते, काळज्या पण कमी होतात. असं वाटतं साहेब, पण तसं नसतं. आमच्या कुमारचंच पहा ना. काय झालं? तो मोठा झाला. त्याच्यासाठी मग सायकल आणली 3 चाकी. चाळीत सायकल फिरवायला जागा नाही. मग गाड्याच्या 3 रुपये पगार वाढवला आणि कुमारला फिरवायला नेण्याचं काम त्याच्यावर सोपवलं. बरोबर, योग्य केलं. बरोबर गडी असला की काही प्रॉब्लेम नाही, तसं मला वाटत होतं. पण तो भ्रम ठरला. काळजी नाही कमी झाली. वाटायचं ही गडी माणसं इतरांच्या मुलांना सांभाळायला ठेवलेल्या गड्यांशी बोलत बसतील. आपला पोरगा रस्त्याच्या मध्यावर जाणार आणि वर्तमानपत्रात जशा अपघाताच्या बातम्या वाचतो तसं काही वाचावं लागणार आपल्याला पोराबाबत. असले विचार एवढे वाढले की शेवटी कुमारची 3 चाकी सायकल मी विकून टाकली. कारखानीस थांबले. साहेब पण सुन्न झाले होते. कारखानीसांनी हलक्या आवाजात पुन्हा सुरुवात केली. कुमार शाळेत जायला लागला आणि मग तर विचारूच नका. त्याला न्यायला शाळेची मोटार यायची. अनेक दिवस मी विचार करीत होतो की कुमारला आपण मोटारीत कुठे बस म्हणून सांगावं. मागची बाजू, पुढची बाजू, डावी उजवी, कोणती बाजू, कोणती सीट सर्वात सेफ असेल. मला शेवटपर्यंत मनासारखी जागा मिळाली नाही. तुम्ही म्हणता तशी भीती वाटते एवढं खरं. या शाळेच्या ट्रिप्सही तर एक डोकेदुखी असते. का? मुलाला ट्रिपला पाठवायचं तर पंचायत, न पाठवावं तरी पंचायत. ट्रिपबरोबरचे मास्तर कसे असतील, मुलं कशी असतील, मास्तरांना ती आवडतील की नाही, सगळ्याच समस्या. कुमारच्या वर्गाची ट्रिप ठरली तेव्हा मी 1 दिवसाची रजा घेतली. शाळेत जाऊन मास्तरांना भेटलो. त्यांच्याबरोबर ट्रिपला मला न्यायला का असं विचारलं. मास्तरांनी मला वेड्यात काढलं. मी घरी परतलो, पण मन सैरभर झालं होतं. अख्खा दिवस घरात बसून घालवला. वाटायचं हा पोरगा सगळ्यांची नजर चुकून पोहायला जाईल, झाडावर चढेल, उंचावरून पडेल, हातपाय मोडून घेऊन घरी येईल किंवा कदाचित परत येणार पण नाही. 25 मुलांपैकी 24 मुलं परतणार, त्यात फक्त कुमार नसणार. ट्रिप दुपारीच परतेल. आपल्याला धावत पळत जावं लागेल. कुमार जिथे बुडाला ती जागा सगळी मुलं दाखवतील. आपण तिथे काठावर किती तास बसून राहू, पण नाही. त्या दिवशी कुमार नाचत नाचत घरी आला. त्या दिवशीच्या संकटातून सुटलो, पण ती सुटका तात्पुरती ठरली. का? नंतर स्वारी मोठी होऊ लागली. त्याचं संचार क्षेत्र वाढलं, मित्रमंडळ वाढलं, व्यवसाय वाढला, मागण्या वाढल्या. 3 चाकी सायकल जेव्हा जप्त केली तेव्हा तो लहान होता.
विरोध करू शकत नव्हता फार. नंतर वय वाढलं, हेकटपणा वाढला. 2 चाकी सायकल घ्या म्हणून मागं लागला. मुंबईतली वाहनं, मोटारी, ती डबल डेकरची धुडं, हे सगळं पाहिल्यावर कोण परवानगी देणार? पण मग कानावर यायला लागलं की कुमार मित्रांच्या सायकली घेऊन चालवतो. पुन्हा मनात आलं की मित्रांच्या सायकली कोणत्या कंडिशनमध्ये असतील सांगता येत नाही. सायकल खराब निघाल्याने काही वेडवाकडं घडायला नको. केवळ ह्या विचारापायी मी त्याला नवी सायकल घेऊन दिली. पण माझ्या मागच्या काळज्या संपल्या नाहीत. वाटायचं केव्हा तरी आपल्याला ऑफिसात बोलवणं येणार. त्यासाठी ऑफिस क्षणभरही सोडता येणार नाही. मी मध्यंतरी घरी मित्रांकडे, नातेवाईकांकडे माझा फोन नंबर देऊन ठेवला. फार कशाला, कुमारच्या पैशाच्या पाकिटात माझं संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर असलेलं कार्ड ठेवून त्याच्यावर लिहिलं, इन केस ऑफ इमर्जन्सी इन्फॉर्म हिअर. साहेब स्वस्थ बसून ऐकत होते. कारखानिसांना जास्तीत जास्त बोलून देणं त्यांच्या सध्याच्या मनस्थितीत त्यांना चांगलं आहे हे साहेबांनी हेरलं होतं. ते म्हणाले, अशी व्यवस्था मुंबईच्या या अस्थिर जीवनात प्रत्येक माणसाने स्वतःच्या बाबतीत करायला हवी. आपले मार्ग आणि उपाय अत्यंत रास्त होते. याचा कारखानिसांना दिलासा वाटला. ते म्हणाले, त्याला आधी उपाय झाला नाही, पण तसा कागद त्याच्या पाकिटात आहे की नाही हे मी 4-5 दिवसांनी उमजून पाहत होतो, आजमावून पाहत होतो. यू डिड अ लॉट फॉर युअर सन. सर्वात बिकट समस्या होती मॅट्रिक्सच्या रिझल्टच्या वेळी. तसा ह्या मुलांचा काही भरोसा नाही. त्याचप्रमाणे मॅट्रिकच्या रिझल्टचा पण काही भरोसा नाही. त्या काळात मी कुमारवर चिक्कार वॉच ठेवला. कुमारला अगोदरच खाजगीरित्या कुणाकडून तरी निकाल कळणार नाही ना हे विचारून घेतलं. त्यानंतर निकालाच्या आदल्या दिवशी रजा घेतली मी. आम्ही कुटुंबातल्या सगळी मंडळी सतत कुमारजवळ असेच प्लॅन्स ठरवत राहिलो. घरातल्या विषाचा अंश असलेल्या सगळ्या औषधी बाटल्या ट्रंकेत टाकल्या. त्याला कुलूप ठोकलं. ढेकून मारायचं औषध, डेटॉल, रॉकेलची बाटली काही बाहेर ठेवलं नाही. त्याच्या खिशात, टेबलाच्या खणात तसं काही नाही ना याची पाहणी केली. आणि साहेब, तुम्हाला खोटं वाटेल, त्यातूनही कुमारने विरुद्ध निकाल लागल्यामुळे अवांतर काही करून जर आत्मघाताचा प्रयत्न केलाच तर जवळपास डॉक्टर असावा या हेतूने एका परिचयाच्या डॉक्टरांना गळ घालून जेवायला घरी बोलवलं मी त्या दिवशी. काय म्हणाल त्याला तुम्ही सांगा. तेवढ्यात फोनची घंटा खणखणली. साहेबांनी फोन उचलला आणि आहेत असं म्हणत कारखानिसांना फोन द्यायला सांगितलं. फोन खाली ठेवत कारखानीस म्हणाले, ही अशीच एक वेडी, आमच्या कुमारची फियांसी. मी व्यवस्थित आहे ना हे फोन करून विचारत होती. माझा कुमारवर किती जीव होता हे तिने ओळखलं होतं. कारण तिची आणि कुमारची ओळख झाल्यावर तिचा मी कडक इंटरव्ह्यू घेतला होता. तुझं कुमारवर खरोखर प्रेम आहे का असा प्रश्न मी तिला कुमारपेक्षा जास्त वेळा विचारला होता. का बरं? जशी मॅट्रिकच्या निकालाची गॅरंटी नाही त्याप्रमाणे प्रेमविवाहाची पण खात्री नाही. सगळ्या गोष्टींची खात्री असूनही निकाल कसा लागेल काही कळत नाही. ह्या तरुणींचा काही भरवसा नाही. कोणत्या वेळी त्यांना काय आवडून जाईल सांगता येत नाही. माझ्या कुमारच्या आयुष्याची एका पोरीपायी माती होता कामा नये एवढाच माझा उद्देश होता. मग भावी सुनेबद्दल शंका उरली नाही तरी भीती राहिली ती राहिलीच. कसली? वाटायचं कुमारच्या व्यतिरिक्त तिचं आणखी कुणावर तर प्रेम नसेल. म्हणजे नव्हतंच, पण तिच्यावर आणखी कुणाचं प्रेम असणं काही अशक्य नाही. या शंकेसरशी विचार सुरू झाले की मग ह्यातून जास्तीत जास्त वाईट काय होईल? जास्तीत जास्त वाईट म्हणजे कुमारचा खून होईल. आता असं घडलं तर मी एकटा काय त्याचं रक्षण करणार? मग दोघांना ताकीद दिली की एकांत मिळवण्यासाठी उगीच हॉटेलात वगैरे जायचं नाही, सरळ घरी येऊन भेटायचं. ह्या पोरीने माझे सगळे हट्ट मांडले. मला तिने आणि कुमारने कधी धोका दिला नाही.
तिने फसवलं नाही, पण कुमारनेच तिला फसवलं असं आता म्हणायचं. तिलाच नवे कारखानीस, तुम्हा सगळ्यांनाच कुमारने फसवलं. नो सर, मला नाही फसवलं त्याने मला हयातभर फसवलं. आता शेवटी नाही फसवलं, म्हणून मला आता दुःख नाही होत. जगाच्या हिशोबाने माझा कुमार 3 दिवसापूर्वी गेला. माझ्या विचित्र स्वभावापायी अतिमायेपोटी कुमार अनेक वेळा वारला. साहेब, मी आमच्या कुमारचे अनेक मृत्यू पाहिले. नाना तऱ्हेने मी त्याला गेलेला पाहिला. देवीच्या साथीत, तलावात, ट्रक खाली, लोकलमध्ये पडून, झोपेच्या गोळ्या खाऊन, कुठेतरी भोकसल्यामुळे, नाना तरा अनेक पद्धतीने तो वारला. फक्त हार्टफेलने जाईल एकाएकी याची कल्पना नव्हती. फसलो असेन तर तिथे. त्याच्या निधनाच्या कल्पनेने मी आयुष्यभर रडलो. रात्री अपरात्री एकटाच उठून रडलो. इथं ऑफिसात रडलो. पुष्कळदा काम सोडून घरी गेलो. खूपदा इथल्या शिपायाला घरची हकीकत आणण्यासाठी घरी पिटाळलं. प्रत्येक वेळी काय बातमी आणील या काळजीपायी रडून घेतले. माणूस प्रत्यक्ष जातं ना, तेव्हा कसं मोकळेपणे रडता येतं. 4 माणसं समाचाराला येतात, समजूत घालतात, त्याच्याही कुठं आधार वाटतो. आता आयुष्यभर त्याचंही समाधान मिळालं नाही. संकटाच्या वेळी कल्पनेपायी मी व्यथित होत राहिलो. माझं सांत्वन कोण करणार? कुमारने त्याच्या हयातीत माझ्याकडून इतकं रडून घेतलंय की आता त्याच्या मृत्यूनंतर अश्रूच उरला नाही. आणि साहेब, मृत्यू तसा फार शांत असतो बरं का. एकदा आला की आला. त्याला मग पेशन्स असतो. आपण मात्र कायम अस्वस्थ असतो. सगळं करण्यासाठी आपल्याला घाई असते. अर्थात मी शांत होतो कुमारच्या वेळी. प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा माझ्या कल्पनेतील मृत्यू फार भयंकर होता. त्यामुळे म्हणा, मी रडूच शकलो नाही. मी एकाएकी अलिप्त झालो, काहीसा मुक्त झालो. या मुक्तावस्थेत कसलाही ताण नाही, ना खंत ना खेद. संसारात माणसाने मुक्तपणाने राहावं म्हणजे कसं ते आता समजते. अर्थात हे ज्ञान येण्यासाठी फार मोठा तप केला मी आयुष्यभर. तप करणाऱ्या माणसाप्रमाणे एकांतात जाऊन मी एकट्याने तप केला. बट नाव आय एम रिलॅक्स्ड, टोटली रिलॅक्स्ड. कारखानीस थांबले. मग काय बोलावं हे साहेबांना कळत नव्हतं. कारखानीस जरा उतरलेल्या आवाजात म्हणाले, आज फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. कोणत्या? माझ्या या स्वभावापायी मी त्याला मुक्तपणे जगू दिलं नाही. लहान वयात पण नाही आणि तरुणपणी नाही. लहानपणी मी त्याला पतंग उडवू दिला नाही. त्या नादात तो गच्चीवरून खाली रस्त्यावर पडेल या भीतीपायी. त्याला अनेक गोष्टींचा नाद होता, वेड होतं. बेभान होण्याचा त्याचा स्थायी स्वभाव होता. आणि मी फाजील जागरूक होतो. त्यापेक्षा वाईट वाटतं ते याचं की निसंकोचपणे मी त्याच्यावर प्रेम केलं नाही. वात्सल्यातला आनंद लुटला नाही, स्पर्श केला नाही. त्याच्या गोबऱ्या गालांचा मुका घेताना पण आता कुठंतरी सल असायचं की माझ्या आयुष्यातला ह्याचा मुका घेण्याचा हा अखेरचा आनंद तर नसेल ना. पण आता संपल्या सगळ्या विवंचना, शंका कुशंका संपल्या. आता शांत वाटतंय. मध्ये काही वेळ गेला. साहेब बधीर अवस्थेत बसले होते. कारखानीस नॉर्मलवर खरोखर असतील का याचा ते विचार करीत होते. कारखानीसांनी मात्र नेहमीप्रमाणे विचारलं, साहेब आज मीटिंग. 11:15 वाजले. नानावटीची फाईल आणून देतो. साहेब चपापले. मीटिंगचा त्यांना संपूर्ण विसर पडला होता.